श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे। श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे। येत्या 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्यात आपण भगवान शंकरांच्या कोणत्या सेवा करणार आहोत ते पाहणार आहोत। बघा, श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये सर्वात पवित्र महिना मानला जातो। श्रावण महिन्यात आपण भगवान शंकरांची पूजा अर्चना करतो, उपासना करतो, कारण भगवान शंकर आपल्याला मोक्ष प्राप्ती करतात आणि त्यामुळे श्रावण महिन्यात आपण जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करतो। बघा, आपण सांसारिक माणसं आहोत आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अडचणी, प्रॉब्लेम्स हे असतातच। असा एकही माणूस नाही की त्याच्या आयुष्यामध्ये कोणतीही समस्या अडचणी नाही। प्रॉब्लेम सर्वांनाच असतात, फक्त त्यांचे प्रकार अलग अलग असतात। तर आता या सर्व अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आपण देवाची उपासना करतो। आपण कोणत्या सेवा करणार आहोत, भगवान शंकरांच्या कोणत्या सेवा करणार आहोत तर ते पाहणार आहोत। तर श्रावणी सोमवार या दिवशी आपण शंकराच्या पिंडीवरती रुद्राभिषेक करणार आहोत। रुद्राभिषेक आपल्याला श्रावणी सोमवारी करायचा आहे। आता रुद्राभिषेक म्हणजे काय? अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे, मानली जाते। भगवान शंकरांची अत्यंत उच्च कोटीची सेवा मानली जाते। आता रुद्राभिषेक म्हणजे काय? तर भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करताना तुम्हाला रुद्राध्याय किंवा शिव महिम्न पठण करायचं आहे। आता हे तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकात मिळून जाईल। त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राची 1 माळ तुम्हाला घ्यायची आहे। भगवान शंकरांची त्यानंतर आरती करायची आहे। त्याचबरोबर काल भैरवाष्टक बोलायचं आहे। आता हे सर्व जे आहेत, काल भैरवाष्टक किंवा रुद्राध्याय, शिवमहिम्न, हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल। तसेच तुम्ही शिवलीलामृताचे पारायण सुद्धा करू शकता। श्रावण महिन्यात याला खूप महत्त्व आहे। आता बघा, श्रावण महिन्यात आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायण सुद्धा करू शकतो, सत्यनारायणाची पूजा सुद्धा करू शकतो, पण ती संकल्पयुक्त करायची, जशी 3, 5, 21 या पद्धतीत। समजलंय? म्हणजे ती मांडणी तशीच ठेवायची तुम्हाला 3 दिवस, फक्त त्यावरची काही पानं फुलं ही चेंज करायची, बाकी सर्व मांडणी तशीच ठेवायची आहे। आणि रोज तुम्हाला सत्यनारायण पोथी वाचायची आहे। याला संकल्पयुक्त सेवा असे म्हणतात। आणि हो, प्रसादाचा शिरा मात्र तुम्हाला रोज करायचा आहे, पण तो थोडा करा, कारण तो रोज करणार आहात तुम्ही, तो खाल्लाही गेला पाहिजे, त्यासाठी थोडासाच करायचा आहे, पण तो करायचाच आहे, कंपल्सरी आहे। त्याच्याशिवाय ती पूजा ग्राह्य धरलीच जात नाही, म्हणजे ती पूजा पूर्ण नाहीच होत। बघा, आपण आपल्या बायकांचं कसं असतं, आपण दर महिन्याला थोडी सेविंग करतो, थोडे पैसे बाजूला काढतो। का काढतो? अडीअडचणीला हेच पैसे आपल्याला उपयोगी पडतात। तसंच आहे सेवेचं सुद्धा, तसंच आहे। या सेवा तुम्ही म्हणा, या सर्व सेवा करून काय उपयोग आहे? आमचं सर्व छान चाललंय, पण बघा, माणसाची वाईट वेळ ही अशी आहे, ती सांगून येत नाही, ती केव्हाही येते। मग अशा परिस्थितीत आपल्याला या सेवा आहेत, याच तारतात, असं बोललं तरी हरकत नाही। पण सेवा ही कधीही वाया जात नाही, ती आपल्याला अडचणीच्या काळात कामाला येते। म्हणून श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा करा, कारण अडचणी या सांगून येत नाही। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करून मी आजचा व्हिडिओ इथे संपवते आहे। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
श्री स्वामी समर्थ.